हे येथे हे बघ सालात कुठे गेलं दिल्यात जे आपण कट करतो ना टोटल किती टेस्ट कधी आम्हाला गाड़ी बंद पड़ी रस्ते में आयला तुझ्या एक राजू झाली नाकराच्या दरम्यान मन पडली मी गाड्या साईडला कोणी सगळं नाही त्याला सगळं तर येऊन तुझ्या बोली होती त्याला त्या गाडीवाल्याला फोन गाडी केली नाही ते काय झालं पार्किंगची पण चुकीची गोष्ट होती बॅनर बाजीच नाही केली आम्ही ठेवलं भिवंडी आगरी महोत्सव 2026 वर्ष 15व धूमधडाक्यात त्याचं आगमन होत आहे। खरोखरच आपणा सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की भिवंडी आगरी महोत्सवाला 15 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणजे अविरतपणे असा हा कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे। जर भिवंडी आगरी महोत्सवाचा म्हटलं तर जरी भिवंडी आगरी महोत्सव असला तरी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महोत्सव म्हणून त्याची ख्याती आहे। अतिशय चांगल्या प्रकारे सर्व समाजातील सर्वच पदाधिकारी सर्व जनता आम्हाला सहकार्य करते आणि भिवंडी तालुक्यातील भिवंडी आगरी महोत्सव हा सर्वात मोठा आगरी महोत्सव म्हणून नावारूपाला येत आहे। जर विचार केला तर पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आपण जर बघितला तर वारकरी महोत्सव म्हणून त्या निमित्ताने सोनाळे गाव ते क्रीडांगण इथे एक पालखीचं आयोजन दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। त्या आयोजनामध्ये खूप वारकरी संप्रदायाचा मोठा सहभाग असतो। इथे आल्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन होतं। ते उद्घाटन झाल्यानंतर एक रिंगण सोहळा होतो। त्याच्यानंतर 7 ते 9 हा कीर्तनाचा कार्यक्रम असतो। म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण तो कार्यक्रम हा भक्तिमय संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होत असतं। तसा विचार केला तर त्याच्यानंतर सगळे कार्यक्रम हे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डान्स असतील अशा प्रकारचा एक 27 तारखेला महिलांसाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम हे आयोजित केलेले आहेत। आपणामार्फत सर्वांना एक आवाहन करतो की सर्वांनी आगरी समाजातीलच नव्हे तर संपूर्ण समाजातील सगळ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। कारण आपण जर बघितलं तर सुरुवातीलाच एक मंदिर आहे। त्या मंदिराच्या नंतर आगरी संस्कृती दाखवली जाते। पूर्ण म्हणजे एक वाडा पाटलाचा वाडा दाखवला जातो। त्याच्यानंतर तिथे एक छोटंसं गाव दाखवलं जातं। तशाच पद्धतीने ज्या पहिल्या रूढी परंपरा आहेत वीड भट्टी वगैरे हे सगळं दाखवण्याचा पुरेपूर भाजीपाला शेती सर्व काही हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून होतो। या महोत्सवामध्ये संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांची अपार मेहनत आहे आणि त्यांच्याच प्रयत्नाने या वर्षीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित शेठ पाटील यांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। मी स्वतः स्वागताध्यक्ष म्हणून सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी मी इच्छुक आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो। आपल्याला ठाऊकच आहे की या 15व्या वर्षी सुद्धा आपण जोमाने तयारीला लागलोय। 24 ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत 5 दिवस हा सोहळा होतोय। दरवर्षीप्रमाणे समाजातील मान्यवरांचा सन्मान सत्कार आणि कला क्रीडा सांस्कृतिक व इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय अशा व्यक्तींना टॉप 10 चा पुरस्कार आपण या ठिकाणी देत असतो। समाजातील ज्या तळागाळातील लोकांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे अशांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येतो आणि यासाठी आपण सर्वांना आवाहन सुद्धा करतो। आणि हीच आगरी महोत्सवची ओळख आहे की संस्कृतीचं जतन संस्कृतीचं प्रदर्शन आणि आपल्या पुढच्या पिढीला आपली जुनी गावं कशी होती त्यानंतर एक महिलांना व्यासपीठ मिळावं कलाकारांना व्यासपीठ मिळावं हा त्यात मुख्यत्वे आमचा हेतू असतो।
आणि अशा पद्धतीने आपण भिवंडी अग्री महोत्सव जोमाने साजरा करणार आहोत. तरी आपल्या मार्फत विनंती करतो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आनंद मिळवावा. भिवंडी तालुक्यामध्ये आगरी महोत्सव हा जसा वार्षिक सण जसा आहे तसा भिवंडी तालुक्यामध्ये आगरी महोत्सव हा वार्षिक सण आहे. आणि या सणासाठी प्रत्येक आगरी समाज आणि इतर समाजी सुद्धा या कार्यक्रमाची या महोत्सवाची वाट बघत असतं का ह्या वेळेस आगरी महोत्सव किती लवकर येणार आहे. आणि तो महोत्सव बघण्यासाठी जेव्हा टिळकांनी गणपती उत्सव जे साजरा केला तो लोकांना एकत्र जमवण्यासाठी, तसा हा आगरी महोत्सव जो आहे हा भिवंडी तालुका नसून परिसरातल्या लोकांना एकत्र जमवण्यासाठी आगरी समाज जो आहे तो कसा एकवट होतो आणि एकत्र कसा जमतो ह्यो दाखवण्याचा हे जे आहे उद्दिष्ट जे आहे. आणि आम्ही ह्या आगरी समाजाच्या लोकांना त्याच्यातून काय चांगले गुण घेण्याचा हे दाखवण्यासाठी बाबा आपण काय केला पाहिजे काय नाही केला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या वर्षीचा आगरी महोत्सव हा वेगळ्या तऱ्हेने आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. आपण सर्व लोक नक्कीच याला भेट द्यायला उपस्थित राहाल आणि त्याचा आनंद घ्याल असे मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करीत आहो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.